जिवंत असतानाच हरवलेला बाप. लहानपणी बाप नावाचा डोंगर उभा असायचा. आपल्या प्रत्येक भीतीवर त्याची सावली असायची. आपल्या एका हसण्यासाठी जीव तोडून जगायचा आणि आपल्या अश्रूंवर स्वतःच आतूनच तुटायचा. आपण वाढलो, उंच झालो, जग समजलं म्हणालो आणि त्याचे शब्द मात्र मागे टाकत चाललो. त्याच्या अनुभवांना जुनं म्हणत नाकारलं, त्याच्या अनुभवांना जुने म्हणत नाकारलं आणि स्वतःच्या अहंकाराला ज्ञान समजून मिरवलं आणि स्वतःच्या अहंकाराला ज्ञान समजून मिरवलं. तो ऐकत राहिला, तो ऐकत राहिला शांत, नजरेत प्रेम ठेवून, आपल्या कटू शब्दांना मनात खोल दाबून, आपल्या कटू शब्दांना मनात खोल दाबून. आपण जिंकतोय असं वाटत असताना तो रोज हरत होता. आपण जिंकतोय असं वाटत असताना तो रोज हरत होता, स्वतःलाच हरवून. घरात दिवे होते, घरात दिवे होते, उजेड होता, पण त्याच्या मनात अंधार दाटत गेला, पण त्याच्या मनात अंधार दाटत गेला. आपल्या वेळ नाही या कारणाखाली त्याचा प्रत्येक दिवस रिकामा होत गेला. आपल्या वेळ नाही या कारणाखाली त्याचा प्रत्येक दिवस रिकामा होत गेला. तो कोपऱ्यात बसून छताकडे पाहायचा, तो कोपऱ्यात बसून छताकडे पाहायचा. प्रश्न एकच होता, मी इतका परका कधी झालो? प्रश्न एकच, मी इतका परका कधी झालो? आपल्या घरातच आपली माणसं शोधताना तो स्वतःपासूनच दूर निघून गेला. आपल्या घरातच आपली माणसं शोधताना तो स्वतःपासूनच दूर निघून गेला. त्याच्या सुरकुत्या फक्त वय नव्हत्या, त्याच्या सुरकुत्या फक्त वय नव्हत्या, त्या प्रत्येक त्यागाच्या खुणा होत्या. आपल्या सुखासाठी ज्या स्वप्नांना गाडलं, आपल्या सुखासाठी ज्या स्वप्नांना गाडलं, त्या प्रत्येक स्वप्नांच्या त्याच्या चेहऱ्यावर खुणा होत्या. तो आजारी पडला तरी सांगत नाही, तो आजारी पडला तरी सांगत नाही, कारण त्रास होईल म्हणून गप्प राहतो, कारण त्रास होईल म्हणून गप्प राहतो. आपल्या एका फोनसाठी दिवसभर वाट पाहतो, आपल्या एका फोनसाठी दिवसभर वाट पाहतो आणि शेवटी व्यस्त असतील म्हणत स्वतःला समजावतो, आणि शेवटी व्यस्त असतील म्हणत स्वतःलाच समजावतो. आणि एक दिवस तो खरोखरच गप्प होतो, कायमचा. आणि एक दिवस तो खरोखरच गप्प होतो, कायमचा. ना तक्रार, ना तक्रार, ना आवाज, ना कुठलीच मागणी, फक्त एक रिकामी खुर्ची आणि आठवणींची सावली. आपण रडतो, फुटून, ओरडून, पण उशिरा. आपण रडतो, फुटून, ओरडून, पण उशिरा, पण उशिरा. त्या अश्रूंना आता अर्थ नसतो, त्या अश्रूंना आता अर्थ नसतो, कारण ज्याच्यासाठी ते वाहतात, कारण ज्याच्यासाठी ते वाहतात तोच त्यांना पुसायला नसतो, तोच त्यांना पुसायला नसतो. बाप मरतो तेव्हा शरीर थांबत नाही, बाप मरतो तेव्हा शरीर थांबत नाही. तो मरतो जेव्हा त्याला विचारणं थांबतं, तो मरतो जेव्हा त्याला विचारणं थांबतं. तो मरतो जेव्हा त्याच्या प्रेमाची किंमत त्याच्या नसण्यातच कळते. तो मरतो जेव्हा त्याच्या प्रेमाची किंमत नसण्यातच कळतं. आणि शेवटी आता फोटोशी बोलताना शब्द गळून पडतात, आता फोटोशी बोलताना शब्द गळून पडतात. बाबा बाबा म्हणतात, छातीत हुंदके दाटतात. बाबा म्हणतात, छातीत हुंदके दाटतात. जीवन असताना 2 क्षण दिले नाहीत ज्याला, जिवंत असताना 2 क्षण दिले नाहीत ज्याला, त्याच्या नसण्यातच आयुष्यभर अश्रू वाहत राहतात, त्याच्या नसण्यातच
आयुष्यभर अश्रू वाहत राहतात. धन्यवाद मित्रांनो. काटेसर एज्युकेशन अकॅडमी तर्फे ही मी स्वरचित कविता आपल्या समोर सादर केली. जर आपल्याला आवडली असेल तर नक्कीच आमच्या चॅनलला लाईक करा आणि नक्कीच सबस्क्राईब करा. अशाच प्रकारच्या स्वरचित कविता मी इथून पुढे माझ्याच आवाजामध्ये आपल्या समोर घेऊन येत राहील. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद.